एवढंच मला ना दुर्गाडीला RTOनी साईटला घेतले, जे आपला चेकिंग चालू आहे 20 ऑगस्टपासून. मराठी येत नाही त्यांना. मग मंडळी मी आता घाटकोपरला पोहोचले. RCT मॉलच्या इकडे भाडा मंडळी ना, आता मोठी भाडा घेऊन काय फायदा नाही. आता कालेरकर मंडळी, स्वागत आहे आपला नवीन व्हिडिओमध्ये. तर मंडळी मी आज सकाळीच निघालेली आहे. आज मी गॅस भरलं नाही, पण मला भाडा पडली घाटकोपरची. बघू शकता 3च पॉईंट आहे. मी आता भाडा घेतलेले आहे. आता येऊन कस्टमरच्या पिकअप लोकेशनला थांबले. बघू शकता तुम्ही, हे कस्टमरचं पिकअप लोकेशन आहे. आता इथं मी थांबलेले आहे. बघूया आज लवकर जायला गेलं तर घाटकोपरवरून काय पडतं आहे की नाही. RCT मॉलचं भाडं घेतलेले आहे. आता तर 8 वाजले, 9 सव्वा 9पर्यंत पोचून जाईल, कारण 1 सव्वा तासात. बघूया तिथे गेले की काय पडते की नाही. मंडळी मी आता घाटकोपरला पोहोचले. RCT मॉलच्या इकडे भाडं सोडून गोदरेज कंपनी बघू शकता. ही गोदरेज कंपनीच्या इकडे येऊन मी थांबलेली आहे. बघूया आता आपल्याला काय भेटत की नाही भेटत, कारण की इकडनं ना BKC जू आणि गोरेगाव लय पडतं आहे. आपल्याला तिकडे जायचंच नाही. आपल्याला ठाणे, कल्याण, डोंबिवली, मापे जे काय पडेल ते घेऊन आपल्याला निघायचं आहे. बघू शकता आता LBS रोडला आहे मी. आता बघूया. आता नाश्ता पण काय नाही केले, काय नाश्ता करूया. बघूया भाडा बिडा काय पडते, कसं चाललं काय इकडचं. लवकर आले 9:30ला घाटकोपरला पोचलं म्हणजे पडायला पाहिजे. थांबा एक भाडा पडले काहीतरी. नाही एअरपोर्टला नाही जायचं. मग बघूया काय पडलं असतं तर चांगलं झालं असतं. बघूया, नाहीतर आपल्याला जायला लागणार ठाणे मुलुंडपर्यंत MT. आपल्याला घाटकोपरवरून काहीच पडलं नाही आहे भाडा. आता पण MT निघाले. आता मुलुंड चक्कीनाकाच्या इकडं पोचायला चाललेलं. आता मुलुंड चक्कीनाका येणार आहे पुढं, कारण की तिकडनं काय पडत नव्हतं. अंधेरी, चंदेरी, पंधेरी तिकडे आपल्याला जायचं नाही. तिकडे जाऊन काय फायदाच नाही. म्हणून आता आपण निघालो आहे मुलुंडच्या दिशेने चक्कीनाकाचा. चला मंडळी ना, आता मोठी भाडा घेऊन काय फायदा नाही. आता कालेरला मी आलो आहे. MT यायला लागते घाटकोपरवरून, मग त्यामुळे आता मोठी भाडा घ्यायची. मंडळी मला कालेरवरून भाडा पडली डोंबिवली वेस्टची. बघू शकतो कालेरचा आपला पाईपलाईन राईट मारायला किती का जाम लागले. आता आपण जाऊया डोंबिवली वेस्टला. मंडळी आता मी भाडा सोडलं इथं डोंबिवली वेस्टवरून आणून नेतवलीच्या इकडं. बघू शकतो हे नेतवलीच्या मागं स्टेशन आहे. हे मेट्रो स्टेशनचं काम चालू आहे. इथं भाडं सोडलं आहे. कस्टमरने मला चिल्लर दिलं. बघू शकतो एवढं. हां का, चिल्लर आजकाल भेटत नाही, पण कस्टमरने दिले, घेतलं आपण. चला आता जाऊया आपल्या घराकडे. मंडळी आता जेवण खाऊन करून झोपलो होतं मी. झोपून आता ना 4:30 वाजले. बघू शकतो तुम्ही, 4:45 वाजायला आलं. आता निघते आपण धंद्यावर. बघूया काय पडतंय का भाडं, तुम्हाला दाखवते. चला. उल्हासनगरवरून ना बायपासचं भाडं भेटलेले. सामान आहे कस्टमर तिकडे गेले. आता आपण बायपासला जाऊया. बघूया बायपासवरून काय पडते का. आता बघू शकता मी शांतीनगरचं थोडंसं पहिलंच थांबलेले. उल्हासनगरचा हां का, हे जे सगळं लाईनीत आहे, कारची शोरूम सगळं आहे लाईनीत. बघू शकता दोन्हीकडे आहे हां का, मेन रोडला. चला आता आपण जाऊया बायपासला. बघूया तिथनं काय पडते का. चला मंडळी, आपल्याला बायपासवरून तर काय भाडं पडलं नाही आहे. आता आपण चाललेलं आहे घरी. MT चाललेले. आज पण कंदाचा वांदा झालेले, पण झालं काही ना काही. कंद वर खाली होत असते, त्याच्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही आहे. जेवढं होतं तेवढं करत बसायचं, मग निवांत राहायचं. बाकी आज करता एवढंच आहे मंडळी. जर तुम्हाला जर चांगला वाटत असेल तर माझी व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. थोडं सपोर्ट करा मंडळी. चला धन्यवाद, नमस्कार, धन्यवाद.